फुलगाव भुसावळ तालुक्यातील फुलगाव या गावचे जे विद्यमान सरपंच आहेत श्याम फुलगावकर यांच्यावरती अविश्वास आलेला होता आणि तो अविश्वास बारगळला आणि एक चांगला मते त्यांना एक जनमताने कौल दिलेला आहे. एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व आणि जनतेच्या इच्छापेक्षा समस्या जाणून घेणारं असं व्यक्तिमत्व श्याम फुलगावकर पुन्हा सरपंच पदावरती विराजमान झालेले आहे, कायमचे सरपंच बनलेले आहेत. श्याम फुलगावकर आपले TV24 आणि नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपला हार्दिक एक चांगल्या प्रकारचं आपल्याला आपण कायम सरपंच पदावरती विराजमान झालेले आहे आणि आपल्यावरती अविश्वास दाखल झालेला होता. तो अविश्वास बाळगलेला आहे आणि चांगल्या प्रकारे जनमताने आपल्याला संधी दिलेली आहे, सरपंच पदासाठी पुन्हा संधी दिलेली आहे. याकडे कसं पहा, काय सांगा? सर, मी नोव्हेंबर 2023ला लोकनियुक्त सरपंच निवडून आलो आणि 2023पासून माझा राजकीय क्षेत्रातला प्रवास खूप खडतर आणि संघर्षाचा होता. मी अपक्ष म्हणून सरपंच होतो आणि माझ्या विरोधात जी टीम होती ती भाजपा सत्ताधारी टीम होती. तर जवळपास 10 सदस्यांपैकी 11 आमची ग्रामपंचायत सदस्यांची बॉडी आहे. तर एक पद रिक्त होतं, तर 10 पैकी 8 सदस्य माझ्या सुरुवातीपासूनच विरोधात होते आणि प्रत्येक वेळ विकास कामाला बाधा पोचवणे किंवा विरोध करणे हाच त्यांचा स्ट्रॅटेजी होती किंवा हाच त्यांचा प्रयत्न होता. तर त्याचं मागचं कारण काय होतं हे मला आज शेवटपर्यंत कळालं नाही. पण 2 वर्षामध्ये कमीत कमी 12 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये बदल झाले आणि तिथंच माझ्या गावाच्या विकासाला खीळ बसली. मला दुःख होतं वारंवार आणि मी त्यासाठी उपोषण केलं, संघर्ष केलं, वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केले. परंतु एक संविधानिक प्रोटोकॉलप्रमाणे लोकनियुक्त सरपंचावरती 2 वर्ष अविश्वास आणता येत नव्हता, म्हणून माझ्या विरोधकांनी 2 वर्ष वाट बघितली आणि 2 वर्षानंतर जेव्हा त्यांचं पूर्ण एक नवीन सदस्य रिक्त पूर्ण झाल्यानंतर त्यांनी माझ्यावरती अविश्वास दाखल केला आणि तो 25 मेला मान्य तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली आणि तो अविश्वास 12च्या विरुद्ध 9 म्हणजे 3च्या विरुद्ध 9 असा तो पारित झाला आणि माझ्यावरती अविश्वास पारित होऊन त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांनी विशेष ब्रांचचं नियोजन केलं, मान्य गटविकास अधिकाऱ्यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी नियुक्त केलं आणि पंचायत समितीची संपूर्ण सहकारी टीम आणि गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक घेण्यात आली आणि जनतेचा कौल म्हणजे त्या निवडणुकीमध्ये जनतेने माझ्या बाजूने कौल दिला आणि माझ्यावरचा अविश्वास बाळगला. फुलगावकरजी, अजून मला एक प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की सरपंच म्हणजे गावाचा प्रथम नागरिक आणि एक चांगल्या प्रकारचं गावाचा सर्वांगीण विकास करणं हे सरपंचाचं आद्य कर्तव्य आहे. आपण आपल्यावरचा अविश्वास बाळगलेला आहे याचाच अर्थ आपल्या जनमताने कौल दिला, याचा अर्थ आपण गावामध्ये विकास कामं केलेली आहे असं या ठिकाणी प्रकर्षाने नमूद करतो. बरं, मला एक सांगाल की आता आपण सरपंच पदावरती विराजमान झालेले आहे, आपण कायमचे सरपंच झालेला आहात, तर आता ह्याचा पुढचं विषय काय राहणार आहे, आपलं काय सांगा? सर, माझं सुरुवातीलाच विजन होतं की गावाला माझं गाव आदर्श गाव म्हणून आधीच परिचित होतं. परंतु अंतरीय राजकारणामुळे माझ्या गावाचं जे विकास काम आहेत ते बाधित झाले आणि आदर्श गाव हे नावालाही थोडंसं बाधित झालं. माझा पहिला एक त्याच्यासाठी स्टँड होता की आपलं गाव विकसित करावं. विकसित करायची तर विकासाची व्याख्या आपल्याला आधी माहिती पाहिजे. पहिली व्याख्या असते की गावामध्ये स्वच्छता पाहिजे, ड्रेनेज सिस्टम बरोबर पाहिजे आणि रस्ते पाहिजे. मग त्याच्यानंतर तुम्हाला रोजगार पाहिजे. तर माझं पहिलं विजन आहे की रोजगारासाठी आमचं गाव नॅशनल हायवेला असून आमच्या ग्रामपंचायतीची जागा आहे, तिथं मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स निर्मिती करायची आणि गावातल्या मुलांना तरुणांना जे बेरोजगार आहे त्यांना स्वतःचं तिथं उद्योग टाकते आणि त्यांनी तिथं उद्योग करून आपल्या आर्थिक सुबत्ता निर्माण करेल हे माझं पहिलं टार्गेट आहे. त्याच्यानंतर गावाच्या विकासासाठी तुमच्याकडे भावी पिढी जी आहे ती सुसंस्कृत असायला हवी. तर त्यांच्या शिक्षणावर भर द्यायचा, त्यांच्यासाठी लायब्ररी ओपन करायची, त्यांच्यासाठी अभ्यासिका ओपन करायची आणि त्याच्या माध्यमातून एक नवीन पिढी जी आहे ती शिक्षणाच्या बाबतीत सक्षम आणि समृद्ध करायची. माझं तिसरं विषय होतं गावासाठी क्रीडांगण, मुलांना स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे किंवा क्रीडा क्षेत्रात प्राणी मिळवायचं आहे पण गावासाठी ग्राउंड नाही आहे. तर जसं सरपंच पदावरती आल्यानंतर मी 5 गावाच्या बाहेर गट नंबर 30 आहे ते आरक्षित केलं. तर तिथंही क्रीडांगणासाठी मी नियोजन करतो आहे की मुलांना तिथं हक्काचं क्रीडांगण मिळावं. माझे विजन खूप मोठे आहेत, जनतेचा कौल मला मिळालेला आहे आणि मी माझ्या संपूर्ण ग्रामस्थांना, माझ्या गावातील जे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आहेत, जे जुने राजकीय क्षेत्रात काम केलेले व्यक्ती आहेत की त्यांचा अनुभव आहे
हे सर्व लोकांना सोबत घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय करून मी विकासाला चालना देणार आहे. फुलगाववरती आपण एक चांगल्या प्रकारचं विजन या ठिकाणी प्रकट केलेलं आहे आणि आपण करणार आहोत. तर मला अजून एक प्रश्न करावासा वाटतो की आपण एक चांगल्या प्रकारे आपल्याला जन्मताने कौल दिलेला आहे आणि आपण आपला विजय झालेला आहे चांगल्या प्रकारे. तर एक आता आपण या एक चांगल्या प्रकारे आपण कायमस्वरूपी सरपंच पदावरती विराजमान झाल्यानंतर याचा सोसायटीमध्ये म्हणजे समाजात संदेश काय देऊ इच्छितात? माझा जो संघर्ष होता तो संपूर्ण जिल्ह्याला, पूर्ण तालुक्यातील राजकीय लोकांना एक शिकवण देणार किंवा एक नवीन संदेश देणार आहे की राजकीय क्षेत्रात जातीपातीचं किंवा हेवादेवाचं राजकारण न करता तुम्ही जर विकासाला व्हिजन घेऊन जर काम केलं तर जनता तुमच्या सोबत नेहमी राहते आणि जनता तुम्हाला कौल देते आणि जनतेचा विश्वास जिंकणं हे सर्वात मोठं अचिव्हमेंट आहे आणि मी ते अचिव्हमेंट मिळवलेलं आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे आणि माझ्या ग्रामस्थांनी माझ्या संघर्षात माझी साथ दिली, माझ्यावरती विश्वास दाखवला. हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि माझ्या संपूर्ण ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो. फुलगाववरती आपण आता एक जन्मताने आपल्याला कौल दिलेले आहे आणि आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि एक कौतुकाची थाप आपल्याला मिळते आहे. आपण एक विजन या ठिकाणी प्रकर्षाने नमूद केलेलं आहे आणि एक आपलं विजन घेऊन आपण गावाचा सर्वांगीण विकास करणार आहोत. आपण आता कायमचे सरपंच झालेला असल्या कारणाने आता याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा? मी असं सर्वात आधी श्रेय तर माझ्या विरोधकांना देणार की ज्या विरोधकांनी माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी जे प्रयत्न केले, जे काबड कष्ट केले किंवा ज्या पद्धतीने माझ्याविषयी त्यांनी जनतेपर्यंतचा काय माझ्याविषयी अप्रचार केला, तर त्यांच्या त्या प्रयत्नातनं माझं नाव खराब होण्याच्या ऐवजी जनतेमध्ये माझ्याविषयी प्रेम निर्माण झालं. कारण मी जे कामं केलेली होती ते जनतेला चांगल्यापैकी माहिती होतं आणि जनतेमध्ये माझी प्रतिमा मलिन होण्याच्या ऐवजी माझी प्रतिमा लोकांच्या मनामनात घराघरापर्यंत पोहोचली आणि फक्त माझ्या गावापुरतीच माझी हे नाही पोचलं तर संपूर्ण तालुक्यामध्ये माझं नावलौकिक होतं आहे. संपूर्ण गावातील राजकीय लोक किंवा जे माझे हितचिंतक आहेत ते मला आवर्जून फोन करत आहेत, माझ्या कामाची पावती मला मिळाली म्हणून माझं अभिनंदन करतात की निस्वार्थी मी जे काम करतो आहे ते संपूर्ण लोकांना दिसत आहे आणि पूर्ण तालुक्याला, पूर्ण जिल्ह्याला तुम्ही एक संदेश दिला आहे की सत्य परेशान होत आहे, पराजित नाही. हा सर्वात मोठा व्ह्यू सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे आणि खऱ्या अर्थानं माझ्या जनतेने माझ्यावरती विश्वास ठेवला. मी माझ्या जनतेलाही याचं श्रेय देणार आहे आणि माझे जे मित्रपरिवार आहेत, माझे स्नेही आहेत, ज्यांनी अहोरात्र माझ्यासाठी मेहनत घेतली, माझ्यासाठी प्रयत्न केले आणि मला जे सहकार्य केलं या कठीण संकटात सुद्धा त्यांनी मला मनोधैर्य दिलं आणि माझ्या पाठीशी उभे राहिले, तर याचं श्रेय माझ्या विरोधकांसोबत मी माझ्या जनतेला आणि माझ्या स्नेहीलाही देणार आहे. हे होते आपले फुलगाव या गावचे विद्यमान सरपंच. त्यांच्यावरती अविश्वास दाखल झालेला होता आणि जनमताने त्यांना कौल देऊन त्यांना ते पुनश्च सरपंच पदावरती विराजमान झालेले आहेत. या संदर्भात त्यांची आपण सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी श्याम फुलगावकर यांनी मानलेली आहे. देशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे. पुण्याच आपल्या T24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचाली हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, T24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.